वाघाचे साम्राज्य तो स्वतः निर्माण करतो। तो जिथे जातो तिथे आपले अधिवास निर्माण करतो। वाघाला ना राज्याचे बंधन असते ना देशाचे। असाच एक टिपेश्वर अभयारण्यातील तारुण्याच्या उंबरठ्यावरील वाघ आता लांबदूर अशा सोलापूरच्या वन विभागात सध्या आपली डरकाळी फोडत आहे। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात या वाघानं या महिन्याच्या सुरुवातीस मोठी दहशत निर्माण केल्यानं वन विभागानं अनेक ठिकाणी कॅमेरे लावत शोध घेतला असता हा वाघ या कॅमेऱ्यात कैद झाला। तेथील एडशी रामलिंग घाट अभयारण्यात सध्या त्याने आपले बस्तान मांडले आहे। सोलापूर वन विभागानं घेतलेले छायाचित्र पडताळणीसाठी डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेकडे पाठविले। या संस्थेने शेकडो वाघांची चित्रे तपासून हा वाघ पांढरकवडा परिसरातील टिपेश्वर अभयारण्यातील असल्याचे सूचित केले। पांढरकवडा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग तथा तेलंगण सीमेजवळ टिपेश्वर अभयारण्य आहे। हे अभयारण्य पांढरकवडा आणि घाटंजी तालुक्यात पसरलेले आहे। टिपेश्वर हे नाव जंगलात असलेल्या टिपाई मातेच्या मंदिरावरून पडले आहे। 30 एप्रिल 1997च्या अध्यादेशानुसार 148.62 चौरस किलोमीटर क्षेत्रात टिपेश्वर अभयारण्य घोषित करण्यात आले होते। याचे संचालन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाद्वारे केले जाते। हे अभयारण्य अर्ध डोंगराळ प्रकारातील असून 60% डोंगराळ, 30% मध्यम उतार आणि 10% भाग सपाट भूप्रदेश आहे। टिपेश्वर अभयारण्यात कमी क्षेत्र असल्यानं 20च्या वर वाघामध्ये अधिवासासाठी नेहमी लढाई होत असते। अनेक वाघ तारुण्यात आल्यावर मातीच्या शोधात किंवा आपली हद्द बनवण्यासाठी विविध ठिकाणी प्रवास करत असल्याचे यापूर्वीही घडले आहे।